मित्रांनो, अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत न्यायालयांच्या बाबतीत काही बोलायचं धाडस कोणाच्यातही नव्हतं. एक अवाक्षर, एक शब्द सुद्धा कधी न्यायालयाच्या विरोधामध्ये किंवा न्यायालयाच्या कुठल्या निर्णयावर टिप्पणी सुद्धा केली जात नव्हती. पण अलीकडे मात्र अगदी सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा टोकाची टीका होत असते. राजकीय विरोधकांचं तो सोडून द्या, पण सर्वसामान्य माणूस सुद्धा सोशल मीडियावर उघडपणे बोलत असतो न्यायालयाच्या विरोधात. न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर असलेली त्यांची नाराजी तो सोशल मीडियातून व्यक्त करीत असतो. न्यायालय हा न्यायाचा शेवटचा आधार आहे, शेवटचा. या संस्थेबद्दल साधा संशय सुद्धा तो व्यक्त केला जाऊ नये, पण अलीकडं हे सगळं घडू लागलेलं आहे. आता याला नेमकं जबाबदार कोण? स्वतः न्यायालय सुद्धा याला जबाबदार आहेत का? या प्रश्नाची उत्तर सगळ्यात आधी शोधली गेली पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयानं मध्यंतरी तरुणांना झुरळ म्हटलं, झुरळ. त्यावरून बराच वाद तर झाला, पण सीजेपी सारख्या एका शक्तिशाली संघटनेचा जन्म त्यातून झाला आणि या सीजेपीनं मोदी सरकारला घाम फोडला. न्यायालयाने आपल्या या वक्तव्याबाबत खुलासा केला, पण तोपर्यंत जे व्हायचं होतं ते सगळं घडून गेलं. न्यायसंस्था ही सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं खेळणं बनलेलं आहे असा आरोप राजकीय विरोधक करीत असतात. आणि पूर्वी नव्हतं. पूर्वी सत्ताधारी होते, राजकीय विरोधक होते, पण गेल्या काही वर्षातच हे परिवर्तन आपल्याला दिसलेलं आहे. शिवाय सुनावणीच्या वेळेला न्यायालय काही उपदेशात्मक भाषा वापरत असतात ना, पण यावरच आता सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. नागरिकांनी काय बोलावं किंवा काय बोलू नये याबद्दल त्यांना उपदेश करणं किंवा शिकवणं हे न्यायालयाचं काम नाही. सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांना आवडतील अशाच गोष्टी नागरिकांनी बोलाव्यात अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असं मत सुद्धा न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केलं. याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मताशी न्यायाधीश सहमत असोत अथवा नसोत, नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी न्यायालयानं प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे शांततापूर्ण मार्गाने निषेध करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि संविधानानं या अधिकाराला मान्यता दिलेली आहे. यावर सुद्धा या निवृत्त न्यायमूर्ती ओक यांनी प्रामुख्यानं भर दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाल्यामुळं दाखल झालेले फौजदारी खटले रद्द करून घेण्यासाठी नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात. तथापि असे खटले सुनावणीसाठी येतात तेव्हा ते रद्द करणं हे न्यायालयाचं कर्तव्य असतं, असंही त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. याचिकाकर्त्यांनी जे काही म्हटलं किंवा व्यक्त केलेलं आहे ते कदाचित न्यायालयाला आवडणार नाही. तरीही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. याचिकाकर्त्यानं काय बोलायला हवं होतं किंवा काय बोलायला नको होतं याबद्दल त्यांना उपदेश करणं किंवा शिकवणं हे न्यायालयाचं काम नाही, याचा न्यायमूर्ती ओक यांनी पुनरुच्चार केला. गुन्हा घडला आहे की नाही आणि भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं आहे की नाही, बस एवढंच न्यायालयानं पाहणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी न्यायालय नेहमीच आघाडीवर असली पाहिजे. संविधान आणि त्यातील आदर्शाची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेणं हे न्यायालयांचं अनिवार्य कर्तव्य आहे. पुढे ते म्हणतात, मात्र
न्यायालयाच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करणार नसतील तर मग करणार कोण? म्हणजे असा प्रश्न न्यायमूर्ती ओक यांनी जाहीरपणे उपस्थित केलेला आहे. हे काय कुणी राजकीय पक्षाचे नाहीत किंवा हे काय कुणी सामान्य नागरिक नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत ते. त्यामुळं ते जे काय बोलतात ते आपण आणि न्यायालयानं सुद्धा गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. संविधानात धर्मनिरपेक्षता, लोकशाही, स्वातंत्र्य यासारखे काही आदर्श आहेत आणि या आदर्शाचा तसेच कायद्यातील तरतुदींचा आदर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. तथापि आजच्या काळामध्ये सरकार संविधानातील आदर्शाचा आदर करताना फारसं दिसत नाही. याकडं सुद्धा न्यायमूर्ती ओक यांनी लक्ष वेधलेलं आहे. मित्रांनो, टीकेबाबतच्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल देखील न्यायमूर्ती ओक यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. एखाद्याला एखादा विशिष्ट दृष्टिकोन आवडला नाही किंवा तो त्यांना मान्य नसेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याचा योग्य मार्ग म्हणजे संबंधित व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी स्वतःचा दृष्टिकोन मांडणं हा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या मागण्यावर योग्य ती कार्यवाही करणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. सरकार त्या मागण्या मान्य करो किंवा न करो, पण त्याचा विचार करणं आणि त्याबाबत संवाद तसंच चर्चा करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु कदाचित काळाच्या ओघात आपण सर्वजण ही सुवर्ण तत्व विसरलो आहोत अशी खंत न्यायमूर्ती यांनी यावेळेला बोलून दाखवली आहे. प्रत्येक नागरिकाचं भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सुरक्षित राहील आणि ते दडपलं जाणार नाही याची खात्री करणं, त्याचबरोबर संविधान आणि त्यातील मूल्यांना कमकुवत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी सदैव सतर्क राहणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. आपल्याला विचार करावा लागतो. आपण ज्या काही गोष्टी पाहतो, मनातल्या मनात आपण बोलतो, कधी सोशल मीडियावर व्यक्त होतो. बघा, काही वर्षापासून आपली न्यायालय या अशा कर्तव्यापासून दूर गेलेली आहेत असं तुम्हाला सुद्धा वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.